छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांसोबत उभे राहणारे आपले सगळे माजी कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी, सगळे वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारे सहकारी यांचे मी छात्र भारतीतर्फे आभार मानतो। साथियो, भाजप नावाचा जो पक्ष आहे त्यांना हे नक्की कळालंय की हिंदू मुसलमान वातावरण तयार करायचं, तरुणांची माथी भडकवायची आणि मतदान कसं आपल्या बाजूला वळवायचं हा प्रयत्न ते सातत्याने करत आहे। आज आम्हाला मारलं, उद्या आपल्या सगळ्यांमध्ये कोणावरती ही वेळ येईल, पण ही वेळ येऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र राहावं लागेल। आपण संविधानाच्या गप्पा मारतो, आपण संविधान मानणारी लोक आहोत। म्हणजे सर, पोलीस अधिकारी साहेबांना सांगणं आहे की या संगमनेरमध्ये कित्येक हिंदू मुसलमान दंगे होऊ नये म्हणून सेवादल छात्र भारतीचे कार्यकर्ते कित्येक वर्षापासून इथं उभे राहिलेले आहेत। ज्या मोहम्मद कैफ तांबोळीला मारलं, हा 19 वर्षाचा पोरगा आहे, ज्याला त्याची आई नाही आहे, त्याचं घर 10 बाय 10 खोली आहे, त्याच्या घरात जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा सत्याच्या मार्गाने जाणार आहोत। आम्ही सगळे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहोत। राम मनोहर लोहिया असं म्हणाले की हमला चाहे जितना होगा हात हमारा नहीं उठेगा। आम्ही गांधींना मानणारे आहोत, आम्ही भगतसिंगांना मानणारे आहोत, आम्ही या देशातल्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा लोकांमध्ये पेरणारी लोक आहोत। जे कोणी संविधानाच्या विरोधात वागतील, म्हणजे काय बोलतात नितेश राणे की माझा बाप हा वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे, शिवाजी महाराजांबरोबर कुणी मुस्लिम सहकारी नव्हते। ज्या मंत्र्याला शिवाजी महाराजांचा वकील माहिती नाही, ज्या मंत्र्याला शिवाजी महाराजांचा अंगरक्षक माहित नाही, त्या मंत्र्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे, त्याला मंत्री बनवलं पाहिजे। ज्याला शिवाजी महाराजांचा थोडा इतिहास माहित नाही, तो शिवाजी महाराजांचं उठता बसता नाव घेतो, हिंदू मुसलमान वाद करतो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करायचं काम करतो, तो आम्ही या महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही। पालकमंत्र्यांना विनंती आहे, या तालुक्याच्या आमदार खताळ साहेबांना विनंती आहे। खरं तर आमदार खताळ साहेब आम्हाला खूप चांगलं ओळखतात, म्हणजे जिथे त्यांना थोरात साहेबांच्या, तांबे साहेबांच्या संस्थेमध्ये एखाद्या मुलाचं गरीबाचं ऍडमिशन करायचं असेल तर त्यांनी मला सांगितलेलं आहे। मी कित्येक वेळेस त्यांनी सांगितलं आहे, त्या गरीबाचं ऍडमिशन केलेलं आहे, त्या मुलाला मदत केलेलं आहे, ते आम्हाला चांगलं ओळखतात। पण अशा पद्धतीने जर मारायचं अशी हिंमत करत असेल, संगमनेरमध्ये कधीही कुठल्या प्रकारे अशी मारामारी किंवा मारायची हिंमत कुणी केली नाही, पण आता ती कशामुळे होते ही सगळ्यांना माहिती आहे। पण या भीतीला आपण न डगमगता आपण सगळे सोबत उभे राहूया आणि जे लोक संविधानाच्या विरोधात असतील, लोकशाहीच्या विरोधात उभे राहतील, त्यांच्यासोबत आपण असेच ताकदीने उभे राहूया। तुम्ही सगळे इथं आलात, सगळ्यांनी आमच्या सोबत उभे राहिल्या, मी तुमचे सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि पुढच्या लढाईसाठी आपण सगळे ताकदीने उभे राहूया। पोलिसांना विनंती आहे की आपण जे गुन्हेगारांनी छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना मारलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल कराल अशी आमची अपेक्षा आहे, त्यांना लवकर अटक कराल अशी आमची अपेक्षा आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। संविधान जिंदाबाद, छात्र भारती जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुकावतो। पदवीधर मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि सभागृहात ज्यांनी अत्यंत सुसंस्कृतपणे सत्ताधारी पक्षात राहून सुद्धा गरिबाच्या बाजूने भूमिका घेतली असे डॉक्टर तांबे इथे आलेले आहेत। त्या डॉक्टर तांबेंनी आता किस्सा सांगितला तो खरा आहे। 3 टर्म माझ्या सोबत होते, ते अनेकदा माझी दत्ता बद्दल आणि अनिकेतबद्दल तक्रार करतात। अरे जरा या 2 मुलांना संपतो, हा गोड तक्रार यासाठी करायची की त्यांच्यावरती मोर्चा यांचा नाही। पण कधीही डॉक्टर तांबेने त्यांना धुतकारलं, त्यांना धमकी दिली, त्यांना आपल्या गुंडांकरवी मारलं। गुंड त्यांच्यासोबत कधी नसतातच म्हणा, त्यामुळे प्रश्न भेटले। मी इथे येत असताना बाळासाहेब थोरात साहेबांचाही फोन आला, मगाशी आपल्यासोबत ते काही क्षण होते। बाळासाहेब हेच म्हणत होते की कपिल म्हणे तुमची सगळी चळवळीतली मंडळी कितीतरी वेळा माझ्या विरुद्ध मोर्चे घेऊन आली, पण कधी आम्ही त्यांना अवहेरलं नाही। त्यांचं निवेदन प्रेमाने घेतलं, चहा पाजला, मीटिंग घडवून आणली, जे करता आलं ते केलं, नाही करता आलं त्याने सांगितलं।
पण ही ती लोकशाहीची परंपरा आहे. बाळासाहेब थोरातांच्या नंतर मला तिसरा फोन आला, डॉक्टर साहेब, तो माननीय मंत्री महोदय, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या जिल्ह्यात याच्यामुळे त्यांना निरोप दिला होता, मी येतो, कारण मी सभ्य राजकारण करणारा ते की आम्ही सगळेजण नोटीस देऊन ये. त्याने दुसऱ्या तक्रारीचा शोधला, फुले हे आहे, फुले तो आहे. बाळासाहेब थोरातांचं काम करतात, कांबेचं काम करतात. मी त्यांना एवढंच म्हणालो की आम्ही सगळेजण तुमचंही काम करत होतो तेव्हा तुम्ही या बाजूला होता, आम्ही सगळेजण अहमदनगरमध्ये सगळ्यात मोठी सभा आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांसाठी घेतली. 2000 कार्यकर्ते, शिक्षक, चळवळीतले कार्यकर्ते हजर होते. 2 तास थांबले होते विखे पाटील. म्हणजे आम्ही तुमच्यासोबत होतो ना, पण जेव्हा तुम्ही न्यायाच्या बाजूने होता, कायद्याच्या बाजूने होता, संविधानाच्या बाजूने होता, ठीक आहे, या मुलांची तक्रार असेल तुमच्या विरोधात, तुम्ही निवेदन घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे घेतलं मी निवेदन, पण आमच्या लोकांचा राग होता म्हणून त्यांनी मारलं. त्यांनी स्वतः कबूल केलं, माननीय मंत्री महोदयांनी स्वतः कबूल केलं. डीवायएसपी साहेब आणि सिनियर इन्स्पेक्टर साहेब हजर असतील तर त्यांनी ऐकून घ्यावं, कारण ज्या क्षणी त्याला मारहाण झाल्यानंतर मी लगेच फोन केला होता डीवायएसपी साहेबांना. मला ते नेमकं नाव आठवत नाही, पण सिनियर साहेबांच्या वरचं ते एवढंच म्हणाले की मला रिपोर्ट आलेला आहे, अहमदनगरला बसला धक्काबुक्की झाला तर मला रिपोर्ट. म्हटलं नाही साहेब, 3 ते 4 चॅनलवर मी स्वतः पाहिल्याने आपण पाहिलं असेल, ही धक्काबुक्की असेल तर मग गोष्ट कठीण. मंत्री महोदयांच्या समोर, पोलिसांच्या समोर त्याला सरळ सरळ मारलं जात आहे, त्याच्या सोबतीच्या मुलांना मारलं जात आहे. फक्त त्याचं मॉब लिंचिंग झालं नाही एवढंच नशीब, पण उघडपणे मारहाण होते, जबरदस्तीने मारहाण होते आणि त्याचा गुन्हा नोंदवला जात नसेल तर त्यासारखी वाईट गोष्ट नाही. हे मी पाहत असताना संध्याकाळी टीव्हीवरती एक बातमी लागली होती आणि ती बातमीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री बोलत होते. त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला, खोक्याचं काय, खोक्याचं काय. ते असं म्हणाले की खोके, बोके आणि ठोके कोणालाही सोडणार नाहीत, सगळ्यांना ठोकणार. मला मान्य आहे की तुम्ही बोक्यांना पकडलंय, लोकशोभास्तव, ठोक्यानंही पकडलं. संगमनेर मधल्या ठोक्यांना कधी पकडणार आता आमच्याकडे. आजचा मुद्दा आहे का हा? गेल्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून सातत्याने नितेश राणे करत आले. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी त्यांना हेच म्हटलेले आहे आणि त्यामुळे आज जो हा प्रसंग इतका वाढला आहे तो एका वेगळ्या वळणाला जाऊन पोहोचलाय. फक्त त्यांनी सांगावं आणि आपण ऐकावं. मी लग्न कोणाशी करायचं त्यांनी सांगायचं, मी कुठल्या मोहल्ल्यात राहायचं त्यांनी सांगायचं, मी खाटकाचं खायचं, हलालाचं खायचं का मंगळाचं खायचं हेही त्यांनी सांगायचं, मी कुठल्या गावी कपडे घालायचे हेही त्यांनी सांगायचे. आणि आता अनिकेत घुले, छात्र भारतीचा कार्यकर्ता, यांनी निवेदन कशाबद्दल द्यायचं हे पण त्यांनी सांगायचं. म्हणजे आपण चाललोय कुठे. तो छात्र भारतीचा कार्यकर्ता आहे, तो जे निवेदन देत होता ते अगदी जास्त होतं. त्याच्याबद्दलही लोक आज बोलायला लागले की बाबा निवेदन तुम्ही कुठलं द्यायचं आणि देतोय कोणाला. आम्ही काय कुठल्या ठेकेदाराकडे गेलो का? जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे, सरकारने नियुक्त केलेल्या पालकमंत्र्यांकडे आम्ही आमचं निवेदन द्यायला गेलो. याच्या आधी अनेक वेळा गेलो. ते सगळे विषय का पालकमंत्र्यांच्या अखत्यारीचे होते का? यांचं म्हणणं की तुम्ही त्यांच्याकडे कशाला गेले, तुम्ही गव्हर्नरकडे जा. आता ते तुम्हीच आम्हाला सांगा. म्हणजे या लोकशाहीमध्ये कोणी काय करायचं ही लोकशाही आहे विसरून आम्ही सांगू तो कायदा, ही जी व्यवस्था सध्या सगळीकडे सुरू आहे आणि हळूहळू आपल्या संगमनेरमध्ये झिरकते, याचा आपण सगळ्यांनी निषेधच करायला पाहिजे. जे आमदार तिथे होते, मला खूप दुःख वाटतं. राजकीय आपल्या मतभेद असू शकतो, पण आनंद हा झाला की युवक आणि आमदार असा झाला की तो पण अशा चळवळीवरच पुढे गेलाय. सगळ्यांच्या दारामध्ये जाऊन आंदोलन करतात, अशा प्रकारची निवेदनं दिलं. हे का आमदारांनी केलं नव्हतं का? याच्या आधी कधी झालेलं नाही का संगमनेरमध्ये?
तुम्ही आमदार झाल्यावरती जेव्हा तुमच्या मित्राला अनिकेतला तो ओळखत नाही याच्यातला भाग नाहीये. अनिकेतला अमोल खताळ चांगले ओळखतात. अनिकेत काय काम करतो त्याची पोस्ट वाचाच. कुठल्याही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा फीचा प्रश्न असेल, ऍडमिशनचा प्रश्न असेल तेव्हा तुम्हाला अनिकेत गोड वाटतो. पण जरा पालकमंत्र्यांना कठीण प्रश्न विचारतो किंवा एखाद्या बेभान अशा झालेल्या मंत्र्याला जिल्हा बंदी करा हे म्हणायला जातो तेव्हा तुम्हाला अनिकेत थोडासा तरी एजंट वाटतो. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि अमोल खताळांचा ह्या निमित्ताने मी इथे निषेध करतो. एक युवक म्हणून, एक युवक कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्या मुलांच्या बाजूने उभं राहायला हवं. पालकमंत्री महोदय आधी दादा बोलले अति योग्य आहे. त्यांनी जर थांबवलं असतं ते तिथेच थांबलं असतं. पण तेही कुठेतरी या सगळ्यांना पांघरून घालण्याची सरळ भूमिका दिसते. आणि या सगळ्यांचा सोडाव मुख्यमंत्री सरळ नितेश राणे. आपण ऐकतो आका वगैरे शब्द नवीन आहे. आमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय असं सांगणारा मंत्री आज आपल्या राज्यामध्ये आहे. तो बेभान वक्तव्य करतो. तो दोन समाजांमध्ये वाटेल तशी तेढ निर्माण करतो आणि मुख्यमंत्री महोदय त्याला काहीच करत नाही. या सगळ्यांच्या विरोधात आज आपण सगळे उभे आहोत. परंतु असं असतानाही मंत्री महोदय उपस्थित होते, आमदार उपस्थित होते आणि पोलीस यंत्रणा सुद्धा उपस्थित असताना अनिकेत सारख्या कार्यकर्त्यावर हल्ला होतो आणि हे सगळे निमूटपणे पाहत बसतात. आणि एवढंच नाही तर अनिकेत 12 वाजेपासून तिथे पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होता. 12 ते 5 कुणीही त्याची तक्रार घ्यायला तयार नव्हतं. शेवटी 5 वाजता आम्ही तिथे गेलो आणि 5 वाजता शेवटी हा निर्णय घेतला की इथे थांबण्यात अर्थ नाहीये. बाकीची यंत्रणा सांगत होती की साहेब येतील आणि मग दखल घेतील. साहेब येतील आणि दखल घेतील याचं कारण काय? गुन्हा घडला आहे, तुमच्या यंत्रणेने गुन्हा घडला आणि तुम्ही दखल घेत नाही म्हणजे हा आणखी एक मोठा गुन्हा या यंत्रणेने केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 6:30 वाजता ही ऑनलाईन तक्रार नोंदवली गेली आणि त्याच्यानंतर साहेब आल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. हे आणखी खूप भयानक आहे. मला खरं हेच सांगायचं होतं तुम्हाला की साहेब आल्यानंतर साहेबांनी ते सांगितलं. साहेब म्हणाले की मंत्री महोदय असं म्हणाले की त्या मुलांवर गुन्हा नोंदवण्यासाठी ते लोक येतील आणि तुम्ही गुन्हे नोंदवून घेऊ नका. म्हणजे अनिकेतवर गुन्हे नोंदवायला जर तुम्ही आला तर गुन्हा नोंदून घेऊ नका. एवढी मोठी मेहरबानी म्हणजे मारहाण करायची, अन्याय करायचा आणि अप्रत्यक्षपणे पोलीस यंत्रणेमार्फत धमकी द्यायची. ही धमकी जी देण्यात आलेली आहे मंत्री महोदयांनी जर खरोखर असं वक्तव्य केलं असेल आणि पोलीस यंत्रणेमार्फत जर अशा प्रकारच्या धमक्या जर आम्हाला येत असतील तर हे अतिशय निषेधार्ह आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि त्याचा जाब सुद्धा या यंत्रणेला आणि मंत्री महोदयांना सुद्धा आपण हा जाब विचारला पाहिजे. ही जी संस्कृती आहे, हे ज्या अशा प्रकारचं हे जे सगळं वर्तन चाललंय, जे आता मी म्हणाले तिकडे बीडमध्ये आका आहेत, तर हे सुद्धा हे जे आता हल्ला केलेले जे आका आहेत, जे हल्ला केलेले आहेत ते फेसबुकवर पोस्ट करतात. पुण्यामध्ये सगळ्या पोस्ट रोजच्या रोज पडतायत. PI साहेबांना आम्ही त्या दिवशी त्याचं स्क्रीनशॉट दिले आणि तक्रारीमध्ये ते सुद्धा नमूद केलेलं आहे आणि तो एक खूप गंभीर गुन्हा आहे. तरीही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आणि मग हे जर अशा प्रकारचा हा जो उत्तमपणा आहे, उर्मटपणा आहे आणि ही जी मुजोरी आहे ही जर कोणाच्या बळावर केली जात असेल तर ते आका पण आपण शोधले पाहिजे. यांचे जे काही काळे कारस्थानं जे आहेत हे उघडे पाडण्याचं खरं तर आपण संगमनेरकरांनी समोर आणलं पाहिजे, उघडं पाडलं पाहिजे आणि ह्या यंत्रणेला जाब विचारला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या कारणासाठी अनिकेत आणि आपले सगळे छात्र भारतीचे तरुण मुलं ज्या कारणासाठी निवेदन द्यायला गेले ते कारण सुद्धा अतिशय गंभीर आहे. म्हणजे
जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण त्याला बाजूला ठेवणं आणि त्याला समज मी न देता त्याला सोडणार असाल, मोकळं सोडणार असाल तर अनिकेतच्या जीवाला धोका. आणि आज आम्ही त्या काळजीने आलो त्या मुलांच्या पाठी. आम्ही काय मोर्चा घेऊन नाही आलो, आम्ही काय ठिया द्यायला आलो नाही. ते स्पष्ट सांगितलं होतं की निवेदन द्यायला येणार आहे पोलिसांना, अधिकाऱ्यांना आणि ॲडिशनल एसपीला ते म्हणजे किंवा एसपीला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवत होते. पण खटांगडे काय करणार आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणाले ठोकणारा ठोकणार, म्हणजे काय करणार तेवढंच. आम्ही काय ठोका असं बोलत नाही, कायदेशीर काम करणार. आपल्याला मी आता पण सगळं दिलं आहे, कायद्याच्या रक्षित ती बसेल ती कारवाई आपण 100% करणार नाही याच्यापुढे ही वस्तुस्थिती आहे. गुन्हा लागला पाहिजे. मोबाईल काढून घेणं म्हणजे रॉबरी आहे. ही रॉबरीचाच त्याला हे लागलं पाहिजे. ही रॉबरीच आहे आणि मुद्देमाल पोलिसांनी दिलेला आहे. मुद्देमाल जप्त केलेला पोलिसांनी दिलेला आहे. त्यामुळे ते मुद्देमालाची पंचनामे झाला पाहिजे व्यवस्थित. पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी पावती लिहून घेऊन मोबाईल ताब्यात दिला आहे. मोबाईलपेक्षाही जास्त गंभीर आहे. खटांगडे जाहीरपणे बोलतो, जाहीर बोलणं मिळतं. निपक्ष रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.